नमस्कार. बाहेर पाऊस पडतोय, छान वातावरण आहे बाहेर आणि घरीही मस्त रम्य संध्याकाळ आहे. मी विचार केला, एक कवितेची झलक का नको. मी कवयित्री आहे. गेल्या वर्षी माझा तरंग हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला, प्रकाशित झाला आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. तर म्हटलं त्याच्यातल्याच कविता काही वाचून दाखवू का. बघा, संध्याकाळची वेळ, भजीचा सुंदर सुवास सुटलेला, चहा, कडकडीत चहा पाहिजे. तर ही माझी चहावरची कविता. चहा एक वरदान. एक कटिंग चहा कडक, आलं मसाला मारून. एक कटिंग चहा कडक, आलं मसाला मारून. पावसात वल्या अंगी आणि ऊब सणाणून. सकाळच्या पारी जेव्हा गादीवरून उठताना, वाफाळता चहा दिसे वाटे आला देवदर्शना. रात्रीची झिंग उतारी आणि देहात तरतरी. दिनाची सुरुवात भारी, या अमृताची चवच न्यारी. स्वागत असे चहाचे, कोणतीही वेळ, कोणतेही निमित्त. भजी बिस्किट मिसळ, पोळी वाढवी रंगत. असो चहा कपाटला वा बशीतला. भुरके मारून पिताना घसा कान संतोषला. गुळाचा व साखरेचा चहा राजा हो पेयांचा. देई वर्दी आगमनाची सुवास आधी दरवळला. नाही म्हणू नये चहाला, मानवा तो वरदान. रंग मातकट केशरी, तृप्तता आणि समाधान. कसं वाटली चहा घ्यावा असं वाटतं ना. मी चहाची फॅन आहे. मला कितीही चहा चालतो, आवडतो चहा. आता कविता, थोडंसं सिरियस होऊया. कविता जीवनाची. मी जेव्हा कविता रचायला सुरुवात केली त्यावेळेला असं वाटत होतं की ही कविता हेच माझं जीवन आहे. इतकं मला पटापट सुचत होतं आणि केलेल्या कविताही आवडत होत्या ज्यांना मी ऐकवत होते त्यांना. त्यामुळे कवितेविषयी हे समर्पित. माझी कविता मम अंगाई, शब्द फुलांच्या शय्येवरी. निजवणारी जणू आई, मला मूर्तरूपी घडवणारी. कविता ही माझी सखी, बाल्यावस्थेतील जणू परी. किशोरावस्थेची माझी साक्षी, कळीतून फुलात फुलवणारी. माझी कविता मम प्रणयिनी. आता आयुष्यामध्ये मी तरुणपणाच्या टप्प्यावर आले. माझी कविता मम प्रणयिनी. कल्पनेची मादक भरारी, गात्रांची उन्मादक संजीवनी. तन मनाला दे गोड शिरशिरी. कविता माझी सहचरी. आता 40 ओलांडली. कविता माझी सहचरी आणि आता जीवनाचा उतार सुरू होतोय. त्यामुळे कविता माझी सहचरी, जीवनाच्या उतारावरी. मन घे तिज सवे भरारी, पाय परी जमिनीवरी. कविता माझी सहगामिनी, सौख्य आणि धैर्यदायिनी. सुख दुःखांच्या क्षणोक्षणी तीच माझी संजीवनी. आजी होऊन नातवंडांना आता गाते मी अंगाई. सफल सार्थक भावनांना ममतेची ओढी दुलई. कशी वाटली? कवितेचं हे स्थान आहे माझ्या जीवनामध्ये.
आता थोडेसे आपण सिरियस झालोय. आता आणखीन थोडंसं सिरियस. 3 टप्पे आहेत. बाल्यावस्था झाली, तरुणावस्था झाली, आयुष्याचा उतार. आता खरोखरीचा आयुष्याचा उतार आहे. मी 66 वयाची आहे. शेवटची सोबत असं कवितेचं नाव आहे. आयुष्याच्या ह्या प्रवासात ना उसंत ना वेळ, धाव रोजचीच घड्याळाच्या काट्यांवरला खेळ. अनेक साथी सगळे सोयरे, काही उरले काही नुरले. माझी गती ना कधी थांबली, ना दिधला मी वेळ. आयुष्य एवढं धावण्यात गेलं. नोकरी आणि संसार ह्यांचा तोल सांभाळत संपूर्ण आयुष्य घड्याळाच्या काट्यांवर मी धावत होते. आता परी ह्या उतारावरी क्षणभर घेई उसंत. जमा खर्च मांडूनी पाहते, ना दुःख खेद ना खंत. पुढे निघाले उरी भरूनी, नवा सुगंध मृदगंध. आयुष्याच्या वाटेवर या सोबतीचा भावबंध. आयुष्याच्या शेवटी जो सोबती आहे आपला, आयुष्याचा जोडीदार, त्या जोडीदाराबरोबर मी या उतारावर नवा सुगंध नवा मृदगंध भरून घेऊन निघालेली आहे. जमा खर्च वगैरे सगळे पाहिले, सगळं झालं. आता निवांतपणे. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. बाहेर पाऊस पडतोय, छान वातावरण आहे बाहेर आणि घरीही मस्त रम्य संध्याकाळ आहे. मी विचार केला एक कवितेची झलक का नको. मी कवयित्री आहे. गेल्या वर्षी माझा तरंग हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. तर म्हटलं त्याच्यातल्याच कविता काही वाचून दाखवू का. बघा, संध्याकाळची वेळ, भजीचा सुंदर सुवास सुटलेला, चहा, कडकडीत चहा पाहिजे. तर ही माझी चहावरची कविता. चहा एक वरदान. एक कटिंग चहा कडक, आलं मसाला मारून. एक कटिंग चहा कडक, आलं मसाला मारून. पावसात वल्या अंगी आणि ऊब सणाणून. सकाळच्या पारी जेव्हा गादीवरून उठताना, वाफाळता चहा दिसे वाटे आला देवदर्शना. रात्रीची झिंग उतारी आणि देहात तरतरी. दिनाची सुरुवात भारी, या अमृताची चवच न्यारी. स्वागत असे चहाचे, कोणतीही वेळ कोणतेही निमित्त. भजी बिस्किट मिसळ, पोळी वाढवी रंगत. असो चहा कपातला वा बशीतला. भुरके मारून पिताना घसा कान संतोषला. गुळाचा व साखरेचा चहा राजा हो पेयांचा. देई वर्दी आगमनाची सुवास आधी दरवळला. नाही म्हणू नये चहाला, मानवा तो वरदान. रंग मातकट केशरी, तृप्तता आणि समाधान. कसं वाटली चहा घ्या असं वाटतं ना. मी चहाची फॅन आहे. मला कितीही चहा चालतो, आवडतो चहा. आता कविता, थोडंसं सिरियस होऊया. कविता जीवनाची. मी जेव्हा कविता रचायला सुरुवात केली त्यावेळेला असं वाटत होतं की ही कविता हेच माझं जीवन आहे. इतकं मला पटापट सुचत होतं आणि केलेल्या कविताही आवडत होत्या.
ज्यांना मी ऐकवत होते त्यांना. त्यामुळे कवितेविषयी हे समर्पित. माझी कविता मम अंगाई, शब्द फुलांच्या शय्येवरी, निजवणारी जणू आई, मला मूर्तरूपी घडवणारी. कविता ही माझी सखी, कविता ही माझी सखी, बाल्यावस्थेतील जणू परी, किशोरावस्थेची माझी साक्षी, कळीतून फुलात फुलवणारी. माझी कविता मम प्रणयिनी. आता आयुष्यामध्ये मी तरुणपणाच्या टप्प्यावर आले. माझी कविता मम प्रणयिनी, कल्पनेची मादक भरारी, गात्रांची उन्मादक संजीवनी, तन मनाला दे गोड शिरशिरी. कविता माझी सहचरी. आता 40 ओलांडली. कविता माझी सहचरी आणि आता जीवनाचा उतार सुरू होतोय. त्यामुळे कविता माझी सहचरी, जीवनाच्या उतारावरी, मनघे तिज सवे भरारी, पाय परी जमिनीवरी. कविता माझी सहगामिनी, सौख्य आणि धैर्यदायिनी, सुख दुःखांच्या क्षणोक्षणी तीच माझी संजीवनी. आजी होऊन नातवंडांना आता गाते मी अंगाई, आजी होऊन नातवंडांना आता गाते मी अंगाई. सफल सार्थक भावनांना ममतेची ओढी दुलई. कशी वाटली? कवितेचं हे स्थान आहे माझ्या जीवनामध्ये. आता थोडेसे आपण सिरियस झालोय. आता आणखी थोडंसं सिरियस. 3 टप्पे आहेत. बाल्यावस्था झाली, तरुणावस्था झाली, आयुष्याचा उतार. आता खरोखरीचा आयुष्याचा उतार आहे. मी 66 वयाची. शेवटची सोबत असं कवितेचं नाव आहे. आयुष्याच्या ह्या प्रवासात ना उसंत ना वेळ, धाव रोजचीच घड्याळाच्या काट्यांवरला खेळ. अनेक साथी सगळे सोयरे, अनेक साथी सगळे सोयरे, काही उरले काही मुरले. माझी गती ना कधी थांबली, ना दिधला मी वेळ. आयुष्य एवढं धावण्यात गेलं. नोकरी करत, नोकरी आणि संसार ह्यांचा तोल सांभाळत संपूर्ण आयुष्य घड्याळाच्या काट्यांवर मी धावत होते. आता परी ह्या उतारावरी क्षणभर घेई उसंत. जमा खर्च मांडूनी पाहते, ना दुःख खेद ना खंत. पुढे निघाले उरी भरूनी, नवा नवा सुगंध मृदगंध. आयुष्याच्या वाटेवर या सोबतीचा भावबंध. आयुष्याच्या शेवटी जो सोबती आहे आपला, आयुष्याचा जोडीदार, त्या जोडीदाराबरोबर मी या उतारावर नवा सुगंध नवा मृदगंध भरून घेऊन निघालेली आहे. जमा खर्च वगैरे सगळे पाहिले, सगळं झालं. आता निवांतपणे. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. तर आता आपण तरंग या माझ्या कविता संग्रहातील काही निवडक कविता मी वाचन करते. कशा वाटल्या हेही तुम्ही सांगा मला. 3 भाग झालेत माझे ऑलरेडी. आता हा 4था भाग. मिश्र आहेत कविता, विषय वेगवेगळे आहेत. आजकालचं युग आहे ना, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. तर माझी पिढी वेगळी. माझ्या पिढीत एवढं तंत्रज्ञान नव्हतं. अजूनही मी कित्येक वेळेला मोबाईल चार्जिंगला लावते, बटन ऑन करायला पण विसरते. कित्येक वेळेला मला कळत पण नाही कसं करायचं, कसं तो मोबाईल हँडल कसा करायचा, इंटरनेट कसा करायचा. पण ठीक आहे, तरीसुद्धा काही काही गोष्टी आपण शिकून घ्याव्या लागतात. तर थोड्याफार मी शिकते.
पण हे युग संगणकाचं आहे, हे कॉम्प्युटरचं युग आहे. त्यामुळे ही कविता आहे, युग हे संगणकाचे. युग हे संगणकाचे, दृश्य अशा प्रतिमांचे, हलत्या बोलत्या रंग बदलत्या, हलत्या बोलत्या रंग बदलत्या प्रतिमेच्या शृंखलांचे. युग हे संगणकाचे. अगणित माहिती क्षणात पुरवी, अगणित माहिती क्षणात पुरवी, आकडे मोडही झटपट करी, अनेक भाषा याला येती, अफलातून ज्ञान याचे. युग हे संगणकाचे. कागदशाही जुनाट झाले. आजकाल कोण लिहितं, पण मोबाईलवर टाईप करताना बोटं पटापट चालतात मुलांची. कागदशाही जुनाट झाले, ईमेल इन्स्टा फेसबुक आले. कागदशाही जुनाट झाले, ईमेल इन्स्टा फेसबुक आले. झरझर फिरती चिमणी बोटे, लहान मुलं सुद्धा इतकी छान हँडल करतात तो मोबाईल. झरझर फिरती चिमणी बोटे, खेळणे कीबोर्डाचे. हे कीबोर्डाचं खेळणंच झालंय. युग हे संगणकाचे. प्रवास आता घरच्या घरी, प्रवास आता घरच्या घरी, संगणकावर नाना सफरी. आपण कितीतरी देश पाहतो, देशांच्या सफरी पाहतो. इव्हन मुंबई ते गोवा हे देखील कितीतरी यूट्यूबवर घातलेलं असतं कोणी कोणी. आपण ते पाहूनही आपण छानपैकी प्रवास करून येतो. प्रवास आता घरच्या घरी, संगणकावरी नाना सफरी, वधूवर जुळणी सभा मांडणी. जूनमध्ये सभा पण होतात. वधूवर जुळणी सभा मांडणी, नवे तंत्र जगण्याचे. युग हे संगणकाचे. सतत समोरी ह्याच्या बैसुनी. आता मात्र सतत ह्या संगणकाच्या समोर बसून, कॉम्प्युटर लॅपटॉप सतत समोर घेऊन, मोबाईल सतत समोर पाहून, चष्मे डोळी पाठीची दुखणी. शोध निर्मिती मानवोपयोगी. शोध कशाला लागतात? गरज आणि माणसाला उपयोगी म्हणून शोध लागतात. शोध निर्मिती मानवोपयोगी, नको होऊया गुलाम ह्यांचे. युग हे संगणकाचे. धन्यवाद. आता हे संगणकाचे युग आहे, त्याच्यावर आपण नाना सफरी पण करतो. पण तरीही गावी जायचं म्हटलं की अजूनही किती छान वाटतं कल्पनेने देखील. गाव माझ्या हृदयात, प्रत्येकाच्या मनात ओढ असते गावाची. प्रत्येकाच्या मनात ओढ असते गावाची, हृदयामध्ये दडलेली कुपी आठवणींची. त्या मातीच्या गंधाने तन पुलकित होते. त्या मातीच्या गंधाने तन पुलकित होते. कौलारू त्या मायेच्या मन मात्र रेंगाळते. त्या घरात, कौलारू घरात अजूनही आपलं मन रेंगाळतंय. हिरवाई ती गोंजारते. इकडे सिमेंटच्या जंगलामध्ये आपल्याला काहीच हे मिळत नाही, पण गावाकडे हिरवाई ती गोंजारते. फळबाग मोहरवते. फुल झाडांनी मन फुलते. नभरंगी बहरते. इथे आकाशाकडे पाहायला कुणाला वेळ आहे? आकाश या उंच इमारतीमध्ये दिसतंय कुठे? पण गावी गेलो तर मात्र खुलं आकाश असतं. त्यामुळे या नभरंगी मन बहरते. गावी जाणे झाले कमी. आता गावी जाणं कमी झालंय. गावी जाणे झाले कमी, पण तो सदैव मम बनी. माणसांची कमी पण तो गाव मला बोलवतो अजूनही. धन्यवाद. आता एक सुगरणीचं घर आपण गावी जाताना किंवा गावीच दिसतं, कारण इथे शहरामध्ये सुगरणीची घरटी दिसतही नाही. मी गावी जाताना एक सुगरणीचं घर पाहिलं होतं आणि त्याहून मला काही ओळी सुचल्या, त्या मी ऐकवते. सुगरणीचं घर. निसर्गाची किमया घरटी बांधती लीलया. पक्षी चिमुकले छान, पण कौशल्य यांचे महान. कोण शिकवते यांना? कोण यांना इंजिनिअरिंग शिकवतं? कोण यांना आर्किटेक्ट शिकवतं? कोण शिकवते यांना? कोण देई ज्ञान? गुंफण सुकलेल्या पानांची वीण मुलायम
एक समान, त्यांची वीण चोचीने घालतात तीही एक समान असते. एका लागून एक ते घरकुल, अशी अनेक घरकुल एकाला लागून एक असतात, फांदीवरती झुलत असतात. एका लागून एक ते घरकुल, वाऱ्यावरती झुलती छान. पिल्ले खेळतील लपंडाव, लपंडाव पिल्लं त्या घरट्यामधून खेळत असतात. पिल्ले खेळतील लपंडाव अन चिवचिवती मारिती तान, मध्ये तान मारतात पिल्लं. किती सुंदर वाटतं हे निरीक्षण करायला सुद्धा. म्हणती इवल्या पंखांनी गगन भरारी मारू छान. अशी ती सुगरणीची घरटी आणि सुगरणीची पिल्लं. आता अवखळ पाऊस. कधी कधी पाऊस हा अवकाळी येतो, अवखळ असतो. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण कधी कधी त्यांच्या पिकाची नासाडीही होते. कधी कधी पाऊस लांबतो तेव्हाही पावसाची वाट बघत ते लोक म्हणजे शेतकरी असतो. पण अवकाळ पाऊस अवकाळी हा मला आवडतो. कसा आवडतो तेही सांगते. अवकाळ पाऊस अवकाळी, अवकाळी या पावसाची वेगळीच बाई तऱ्हा. अवकाळी या पावसाची वेगळीच बाई तऱ्हा. नाही मृदगंध हवा जोराची, गडगडाटही नवा. हा अवकाळी पाऊस असतो ना, याचा गडगडाही नवीन असतो, तो वेगळाच असतो. विजांचा कडकडाट रस्त्यावर शुकशुकाट, विजांचा कडकडाट रस्त्यावर शुकशुकाट. पाऊस पडे मुसळधार, बळीराजाच्या डोळी धार. शहरी गेले लाईट पार, शहरामध्ये पार लाईट जातात. दारे खिडक्या बंद अंधार. कॅन्डल लाईट डिनर आटपून भरभर. कॅन्डल लाईट डिनर, अशा वेळेला आहे त्या अंधारात देखील मेणबत्त्या लावून आपण छान डिनर करतो. कॅन्डल लाईट डिनर आटपून भरभर. नुसतीच मोबाईलची चाले गुरगुर, तरीही मला आवडतो हा फार. तरी मला हा आवडतो यार. अवकाळी पाऊस अवखळ फार. नव्याने आभाळी विजांचा नाच, सरींशी खेळते खिडक्यांची काच. त्या सरी खिडक्यांवरती आपटत असतात आणि ती काच त्यांच्याशी खेळत असते. त्यासाठी कटकट आवाज असतो, तो तिकडे किती सुंदर वाटतो ऐकायला. म्हणून हा मला अवकाळी पाऊस आवडतो. आता सौंदर्य म्हटलं ना की जनरली सामान्यतः बाईचं सौंदर्य किंवा एखादी नवयौवना तिचं सौंदर्य. पण तुम्हाला माहिती आहे, पुरुषांचं सौंदर्यही मस्त असतं. ते पाहायला हवं, म्हणजे ते निरीक्षण करायला हवं. आणि खरं सांगू का, पुरुष हा जातीवंत सुंदर असतो. बाई सौंदर्याला निहारते, पण पुरुष हा न निहारता देखील सुंदर दिसतो. कसं ते बघा, मी हे नोट केलंय. पुरुषांचं सौंदर्य. गौरवर्ण तुझा सख्या, गौरवर्ण तुझा सख्या, उंच देह काठी. कसरती दंड देती स्नायूंना बळकटी. भरदार छाती पोट सपाटी सिंहकटी. भरदार छाती पोट सपाटी सिंहकटी. मदन भासे तू मला, मी तुझी रती. पक्षी प्राण्यांमध्ये नर देखणा जातीवंत. निसर्गाचे देणे ते, तरी मादीला महत्व. पहा, मोर हा लांडोरीपेक्षा किती सुंदर दिसतो. सिंहिणीपेक्षा सिंह किती छान दिसतो. कितीतरी पक्षी मादीला भुलवण्यासाठी किती सुंदर सुंदर आपले पंख फुलवतात. पंखांना वेगवेगळे रंग असतात. मनुष्यामध्येही काही कमी नाही. पक्षी प्राण्यांमध्ये नर देखणा जातीवंत. निसर्गाचे देणे ते, तरी मादीला महत्व. तिला आकर्षण्या तो करी महाप्रयत्न. स्तुती करी तिची मादी भाग्यवंत. खरं म्हणजे आपल्या घरी देखील बाई ही भाग्यवंत असते, कारण पुरुष नेहमी तिची स्तुती करतो. म्हणजे करत असावा, करायला हवी, पण तो करतो. त्यामुळे मादी ही भाग्यवंत असते. माणसांमध्येही यापेक्षा काही नसे निराळे. माणसांमध्येही यापेक्षा काही नसे निराळे. दिसेल ते तुम्हाही, पहा उघडूनी डोळे. सौंदर्य पुरुषाचे मर्दानी,
जाई दुर्लक्षिले. सौंदर्य पुरुषांचे मर्दानी जाई दुर्लक्षिले. स्त्री सौंदर्याचीच वाहवा होई सगळीकडे. आता थोडं रोमॅन्टिक. तुझा मोह मजसी आवरता आवरेना. अशा या सुंदर पुरुषाचा मोह, माझ्या जीवन सख्याचा मोह मला आवरता आवरेना. सजना घट्ट तुझी मिठी सोडता सोडवेना. तुझे ओठ गुलाबी स्पर्शती जेव्हा मला. तुझे ओठ गुलाबी स्पर्शती जेव्हा मला. हलकेच टोचते तव मिशी मम गाला. धन्यवाद. आता रोमॅन्स खूप झाला. असं सुंदर जीवन आयुष्यभर छानपैकी व्यतीत केलंय. खरंच मी खूप समाधानी आहे. छान नवरा, छान घर, छान माणसं मिळाली आणि खरंच मी आनंदी आहे, सुखी आहे. नोकरी वगैरे सगळ्यातून मी छानपैकी निवृत्त झाले. आता नातवंड आहे. आता शेवटचं समाधान एक बाकी आहे. हे माझ्या मनातलं ते सांगते. आयुष्याचं गळणारं पान पिवळी जरदाई दिसते छान. म्हातारपण आलं तरीही ती पिवळी जरदाई देखील खुलून दिसते. पांढरे केसही छान दिसतात. वृद्धत्व आलं तरी त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचं वात्सल्य, माया हेही छान दिसतं. आयुष्याचं गळणारं पान पिवळी जरदाई दिसते छान. वाऱ्यावरती तरंगताना विसरून जाई देहभान. मी एक पान आहे जे आता पिवळं जर्द झालंय. अशी माझी कल्पना आहे की माझं आयुष्य आता सरत आलंय. मी एक गळणारं पान आहे जे पिवळं जर्द झालेलं आहे. वाऱ्यावरती तरंगताना विसरून जाई देहभान. हे असं पान अलग झालंय झाडापासून, पण ते अजून जमिनीवर पडलेलं नाही आहे किंवा ते झाडाला अटॅच्ड आहे, पण ते वाऱ्यावरती तरंगतंय. आयुष्याचं गळणारं पान पिवळी जरदाई दिसते छान. वाऱ्यावरती तरंगताना विसरून जाई देहभान. जीवनभर हिरवाई फळा फुलांनी बहरली. फांदीवरल्या घरट्यासी छाया दिली निरंतरी. किड्या मुंग्यांची शिदोरी जपली प्रेमे परोपरी. या माझ्या झाडावर, हे पान ज्या झाडाचं आहे त्या झाडावर, त्या पानामध्ये कित्येक वेळा मुंग्यांनी आपली शिदोरी जमा केली आहे. तीही मी जपलेली आहे. किड्या मुंग्यांची शिदोरी जपली प्रेमे परोपरी. हिरवाईची सळसळ वारा घुसमटला अंगभर. आता हिरवाईची सळसळ आहे, काही हिरवी पानं आहेत आणि त्यामुळे त्यांचा वारा तो माझ्या अंगावर घुसमटतो आहे. आता राही चरचर. ज्या वेळेला हिरवाई होती तेव्हा पानांची सळसळ होती, पण आता राही चरचर सुकल्या पानांची घरघर. आता राही चरचर सुकल्या पानांची घरघर. जीवन माझे जगले छान. आता एकच इच्छा राही. आता एकच इच्छा राही. क्षुधापूर्ती वा ऊब द्यावी. क्षुधापूर्ती, भूक शमवावी. एवढं माझं आयुष्य आता सरत आलंय, पण उरलेल्या आयुष्याने पण किंवा माझ्या जाण्याने पण कोणाची तरी भूक शमवली जाईल, कोणाला तरी ऊब मिळेल. चुलीत वा शेकोटीत जळावी. चुलीत वा शेकोटीत जळावी. काया माझी उरली सुरली. हेच शेवटचे समाधान. धन्यवाद. कशी वाटली कविता हे मला नक्की सांगा आणि ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार. तर आता आपण तरंग या माझ्या कविता संग्रहातील काही निवडक कविता मी वाचन करते. कशा वाटल्या हेही तुम्ही सांगा मला. 3 भाग झालेत माझे ऑलरेडी. आता हा 4था भाग. मिश्र आहेत कविता, विषय वेगवेगळे आहेत. आजकालचं युग आहे ना, हे तंत्रज्ञानाचं युग आहे.
तर माझी पिढी वेगळी, माझ्या पिढीत एवढं तंत्रज्ञान नव्हतं. अजूनही मी कित्येक वेळेला मोबाईल चार्जिंगला लावते, बटन ऑन करायला पण विसरते. कित्येक वेळेला मला कळत पण नाही कसं करायचं, कसं तो मोबाईल हँडल कसा करायचा, इंटरनेट कसा करायचा. पण ठीक आहे, तरीसुद्धा काही काही गोष्टी आपण शिकून घ्याव्या लागतात. तर थोड्याफार मी शिकते. पण हे युग संगणकाचं आहे, हे कॉम्प्युटरचं युग आहे. त्यामुळे ही कविता आहे, युग हे संगणकाचे. युग हे संगणकाचे, दृश्य अशा प्रतिमांचे, हलत्या बोलत्या रंग बदलत्या, हलत्या बोलत्या रंग बदलत्या प्रतिमेच्या शृंखलांचे. युग हे संगणकाचे. अगणित माहिती क्षणात पुरवी, अगणित माहिती क्षणात पुरवी, आकडे मोडही झटपट करी. अनेक भाषा याला येती, अफलातून ज्ञान याचे. युग हे संगणकाचे. कागदशाही जुनाट झाले. आजकाल कोण लिहितं, पण मोबाईलवर टाईप करताना बोटं पटापट चालतात मुलांची. कागदशाही जुनाट झाले, ईमेल, इन्स्टा, फेसबुक आले. कागदशाही जुनाट झाले, ईमेल, इन्स्टा, फेसबुक आले. झरझर फिरती चिमणी बोटे, लहान मुलं सुद्धा इतकी छान हँडल करतात तो मोबाईल. झरझर फिरती चिमणी बोटे, खेळणे कीबोर्डाचे. हे कीबोर्डाचं खेळणंच झालंय. युग हे संगणकाचे. प्रवास आता घरच्या घरी, प्रवास आता घरच्या घरी, संगणकावर नाना सफरी. आपण कितीतरी देश पाहतो, देशांच्या सफरी पाहतो. इव्हन मुंबई ते गोवा हे देखील कितीतरी यूट्यूबवर घातलेलं असतं कोणी कोणी. आपण ते पाहूनही आपण छानपैकी प्रवास करून येतो. प्रवास आता घरच्या घरी, संगणकावरी नाना सफरी, वधूवर जुळणी सभा मांडणी. झूममध्ये सभा पण होतात. वधूवर जुळणी सभा मांडणी, नवे तंत्र जगण्याचे. युग हे संगणकाचे. सतत समोरी ह्याच्या बैसुनी. आता मात्र सतत ह्या संगणकाच्या समोर बसून, कॉम्प्युटर, लॅपटॉप सतत समोर घेऊन, मोबाईल सतत समोर पाहून, चष्मे डोळी पाठीची दुखणी. शोध निर्मिती मानवोपयोगी. शोध कशाला लागतात? गरज आणि माणसाला उपयोगी म्हणून शोध लागतात. शोध निर्मिती मानवोपयोगी, नको होऊया गुलाम ह्यांचे. युग हे संगणकाचे. धन्यवाद. आता हे संगणकाचे युग आहे, त्याच्यावर आपण नाना सफरी पण करतो. पण तरीही गावी जायचं म्हटलं की अजूनही किती छान वाटतं, कल्पनेने देखील. गाव माझ्या हृदयात, प्रत्येकाच्या मनात ओढ असते गावाची. प्रत्येकाच्या मनात ओढ असते गावाची, हृदयामध्ये दडलेली कुपी आठवणींची. त्या मातीच्या गंधाने तन पुलकित होते. त्या मातीच्या गंधाने तन पुलकित होते. कौलारू त्या मायेच्या मन मात्र रेंगाळते. त्या घरात, कौलारू घरात अजूनही आपलं मन रेंगाळतंय. हिरवाई ती गोंजारते. इकडे सिमेंटच्या जंगलामध्ये आपल्याला काहीच हे मिळत नाही, पण गावाकडे हिरवाई ती गोंजारते. फळबाग मोहरवते. फुल झाडांनी मन फुलते. नभरंगी बहरते. इथे आकाशाकडे पाहायला कुणाला वेळ आहे? आकाश या उंच इमारतीमध्ये दिसतंय कुठे? पण गावी गेलो तर मात्र खुलं आकाश असतं. त्यामुळे या नभरंगी मन बहरते. गावी जाणे झाले कमी. आता गावी जाणं कमी झालंय. गावी जाणे झाले कमी, पण तो सदैव मम बनी. माणसांची कमी पण तो गाव मला बोलवतो अजूनही. धन्यवाद. आता एक सुगरणीचं घर आपण गावी जाताना किंवा गावीच दिसतं, कारण इथे शहरामध्ये सुगरणीची घरटी दिसतही नाही. मी गावी जाताना एक सुगरणीचं घर पाहिलं होतं आणि त्याहून मला काही ओळी सुचल्या, त्या मी ऐकवते. सुगरणीचं घर. निसर्गाची किमया घरटी बांधती लीलया.
पक्षी चिमुकले छान, पण कौशल्य यांचे महान. कोण शिकवते यांना? कोण यांना इंजिनिअरिंग शिकवतं? कोण यांना आर्किटेक्ट शिकवतं? कोण शिकवते यांना? कोण देई ज्ञान? गुंफण सुकलेल्या पानांची, गुंफण सुकलेल्या पानांची वीण मुलायम एक समान. त्यांची वीण चोचीने घालतात तीही एक समान असते. एका लागून एक ते घरकुल, अशी अनेक घरकुल एकाला लागून एक असतात, फांदीवरती झुलत असतात. एका लागून एक ते घरकुल, वाऱ्यावरती झुलती छान. पिल्ले खेळतील लपंडाव, लपंडाव पिल्लं त्या घरट्यामधून खेळत असतात. पिल्ले खेळतील लपंडाव अन चिवचिवती मारिती तान, मध्ये तान मारतात पिल्लं. किती सुंदर वाटतं हे निरीक्षण करायला सुद्धा. म्हणती इवल्या पंखांनी, म्हणती इवल्या पंखांनी गगन भरारी मारू छान. अशी ती सुगरणीची घरटी आणि सुगरणीची पिल्लं. आता अवखळ पाऊस. कधी कधी पाऊस हा अवकाळी येतो, अवखळ असतो. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण कधी कधी त्यांच्या पिकाची नासाडीही होते. कधी कधी पाऊस लांबतो तेव्हाही पावसाची वाट बघत ते लोक म्हणजे शेतकरी असतो. पण अवकाळ पाऊस अवकाळी हा मला आवडतो. कसा आवडतो तेही सांगते. अवकाळ पाऊस अवकाळी, अवकाळी या पावसाची वेगळीच बाई तऱ्हा. अवकाळी या पावसाची वेगळीच बाई तऱ्हा. नाही मृदगंध हवा जोराची, गडगडाटही नवा. हा अवकाळी पाऊस असतो ना, याचा गडगडाही नवीन असतो, तो वेगळाच असतो. विजांचा कडकडाट रस्त्यावर शुकशुकाट, विजांचा कडकडाट रस्त्यावर शुकशुकाट. पाऊस पडे मुसळधार, बळीराजाच्या डोळी धार. शहरी गेले लाईट पार, शहरामध्ये पार लाईट जातात. दारे खिडक्या बंद अंधार. कॅन्डल लाईट डिनर आटपून भरभर. कॅन्डल लाईट डिनर, अशा वेळेला आहे त्या अंधारात देखील मेणबत्त्या लावून आपण छान डिनर करतो. कॅन्डल लाईट डिनर आटपून भरभर. नुसतीच मोबाईलची चाले गुरगुर, तरीही मला आवडतो हा फार. तरी मला हा आवडतो यार. अवकाळी पाऊस अवखळ फार. नव्याने आभाळी विजांचा नाच, सरींशी खेळते खिडक्यांची काच. त्या सरी खिडक्यांवरती आपटत असतात आणि ती काच त्यांच्याशी खेळत असते. त्यासाठी कटकट आवाज असतो. तो तिकडे किती सुंदर वाटतो ऐकायला. म्हणून हा मला अवकाळी पाऊस आवडतो. आता सौंदर्य म्हटलं ना की जनरली सामान्यतः बाईचं सौंदर्य किंवा एखादी नवयौवना तिचं सौंदर्य. पण तुम्हाला माहिती आहे, पुरुषांचं सौंदर्यही मस्त असतं. ते पाहायला हवं, म्हणजे ते निरीक्षण करायला हवं. आणि खरं सांगू का, पुरुष हा जातीवंत सुंदर असतो. बाई सौंदर्याला निहारते, पण पुरुष हा न निहारता देखील सुंदर दिसतो. कसं ते बघा, मी हे नोट केलंय. पुरुषांचं सौंदर्य. गौरवर्ण तुझा सख्या, गौरवर्ण तुझा सख्या, उंच देह काठी. कसरती दंड देती, स्नायूंना बळकटी. भरदार छाती पोट सपाटी सिंहकटी. भरदार छाती पोट सपाटी सिंहकटी. मदन भासे तू मला, मी तुझी रती. पक्षी प्राण्यांमध्ये नर देखणा जातीवंत. निसर्गाचे देणे ते, तरी मादीला महत्व. पहा, मोर हा लांडोरीपेक्षा किती सुंदर दिसतो. सिंहिणीपेक्षा सिंह किती छान दिसतो. कितीतरी पक्षी मादीला भुलवण्यासाठी किती सुंदर सुंदर आपले पंख फुलवतात. पंखांना वेगवेगळे रंग असतात. मनुष्यामध्येही काही कमी नाही. पक्षी प्राण्यांमध्ये नर देखणा जातीवंत. निसर्गाचे देणे ते, तरी मादीला महत्व. तिला आकर्षिण्या तो करी महाप्रयत्न. स्तुती करी तिची मादी भाग्यवंत. खरं म्हणजे आपल्या घरी देखील बाई ही भाग्यवंत असते,
कारण पुरुष नेहमी तिची स्तुती करतो, म्हणजे करत असावा, करायला हवी, पण तो करतो. त्यामुळे मादीही भाग्यवंत असते. माणसामध्येही यापेक्षा काही नसे निराळे, माणसामध्येही यापेक्षा काही नसे निराळे, दिसेल ते तुम्हाही पहा उघडूनी डोळे. सौंदर्य पुरुषाचे मर्दानी जाई दुर्लक्षिले, सौंदर्य पुरुषांचे मर्दानी जाई दुर्लक्षिले, स्त्री सौंदर्याचीच वाहवा होई सगळीकडे. आता थोडं रोमॅन्टिक. तुझा मोह मजसी आवरता आवरेना, अशा या सुंदर पुरुषाचा मोह, माझ्या जीवन सख्याचा मोह मला आवरता आवरेना. सजना घट्ट तुझी मिठी सोडता सोडवेना, तुझे ओठ गुलाबी स्पर्शती जेव्हा मला, तुझे ओठ गुलाबी स्पर्शती जेव्हा मला, हलकेच टोचते तव मिशी मम गाला. धन्यवाद. आता रोमॅन्स खूप झाला. असं सुंदर जीवन आयुष्यभर छानपैकी व्यतीत केलंय. खरंच मी खूप समाधानी आहे. छान नवरा, छान घर, छान माणसं मिळाली आणि खरंच मी आनंदी आहे, सुखी आहे. नोकरी वगैरे सगळ्यातून मी छानपैकी निवृत्त झाले. आता नातवंड आहे. आता शेवटचं समाधान एक बाकी आहे. हे माझ्या मनातलं ते सांगते. आयुष्याचं गळणारं पान पिवळी जरदाई दिसते छान. म्हातारपण आलं तरीही ती पिवळी जरदाई देखील खुलून दिसते. पांढरे केसही छान दिसतात. वृद्धत्व आलं तरी त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचं वात्सल्य, माया हेही छान दिसतं. आयुष्याचं गळणारं पान पिवळी जरदाई दिसते छान, वाऱ्यावरती तरंगताना विसरून जाई देहभान. मी एक पान आहे जे आता पिवळं जर्द झालंय, अशी माझी कल्पना आहे की माझं आयुष्य आता सरत आलंय. मी एक गळणारं पान आहे जे पिवळं जर्द झालेलं आहे, वाऱ्यावरती तरंगताना विसरून जाई देहभान. हे असं पान अलग झालंय झाडापासून, पण ते अजून जमिनीवर पडलेलं नाही आहे किंवा ते झाडाला अटॅच्ड आहे, पण ते वाऱ्यावरती तरंगतंय. आयुष्याचं गळणारं पान पिवळी जरदाई दिसते छान, वाऱ्यावरती तरंगताना विसरून जाई देहभान. जीवनभर हिरवाई फळा फुलांनी बहरली, फांदीवरल्या घरट्यासी छाया दिली निरंतरी. किड्या मुंग्यांची शिदोरी जपली प्रेमे परोपरी. या माझ्या झाडावर, हे पान ज्या झाडाचं आहे त्या झाडावर, त्या पानामध्ये कित्येक वेळा मुंग्यांनी आपली शिदोरी जमा केली आहे, तीही मी जपलेली आहे. किड्या मुंग्यांची शिदोरी जपली प्रेमे परोपरी, हिरवाईची सळसळ वारा घुसमटला अंगभर. आता हिरवाईची सळसळ आहे, काही हिरवी पानं आहेत आणि त्यामुळे त्यांचा वारा तो माझ्या अंगावर घुसमटतो आहे. आता राही चरचर. ज्या वेळेला हिरवाई होती तेव्हा पानांची सळसळ होती, पण आता राही चरचर सुकल्या पानांची घरघर. आता राही चरचर सुकल्या पानांची घरघर. जीवन माझे जगले छान, आता एकच इच्छा राही. आता एकच इच्छा राही, क्षुधापूर्ती वा ऊब द्यावी. क्षुधापूर्ती, भूक शमवावी. एवढं माझं आयुष्य आता सरत आलंय, पण उरलेल्या आयुष्याने पण किंवा माझ्या जाण्याने पण कोणाची तरी भूक शमवली जाईल, कोणातरी ऊब मिळेल. चुलीत वा शेकोटीत जळावी, चुलीत वा शेकोटीत जळावी. काया माझी उरली सुरली, हेच शेवटचे समाधान. धन्यवाद. कशी वाटली कविता हे मला नक्की सांगा आणि ऐकल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.